नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाची तयारी सुरुवातीला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती, परंतु त्यांच्या अपघाती निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी स्वीकारली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस यांनी अजित पवार यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. आज अधिवेशनात काही महत्त्वाचे मुद्दे गाजू शकतात. विरोधक पक्ष नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरण आणि अजित पवार यांचा विमान अपघातात अहवाल यावर प्रश्न उपस्थित करून गोंधळ निर्माण करण्याची शक्यता दर्शवली आहे. सरकारकडून अर्थसंकल्पीय योजनांवर चर्चा होईल, तर विरोधकांकडून भ्रष्टाचार आणि आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले जातील. आज अधिवेशनात राजकीय वाद आणि चर्चा या तिन्ही बाजूंचा महत्त्वाचा ठसा राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. भाजपकडून 4 जागांवर उमेदवारी निश्चित करण्यासाठी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी कोर कमिटीची बैठक पार पडली. चर्चेत रामदास आठवले यांचे नाव निश्चित असून विनोद तावडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यापैकी उर्वरित 3 जागांवर निर्णय उरलेला आहे. अंतिम निर्णयासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या पक्षांमध्येही राज्यसभेसाठी चर्चा सुरू असून शिवसेनेच्या बाजूने आदित्य ठाकरे यांना 1 जागा मिळावी, तर शरद पवार यांचाही राज्यसभा निवडणुकीत भाग घेण्याची शक्यता चर्चेत आहे. विधानसभेत संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी 6 जागा महायुती आणि 1 जागा महाविकास आघाडीला जाऊ शकतात. 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांसाठी विधानसभेतील संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागांवर महायुती विजयी होऊ शकते, तर 1 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील एकमेव जागेसाठी कोणाचा उमेदवार द्यायचा यावर चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णयासाठी शरद पवार यांच्या सल्ल्याची प्रतीक्षा आहे. आज त्यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उभाटा पक्षही आपल्या उमेदवाराबाबत इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर करण्यासाठी वेळ मागितलाय. पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे चर्चा करतायत. शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड 26 तारखेला सायंकाळी 5 वाजता वरळी डोम येथे होणार आहे. यात राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य, प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार खासदार सहभागी होतील. कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडतील आणि सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 1 जानेवारी 2026 पर्यंत नोंद असलेले मतदारच मतदानासाठी पात्र असतील. 10 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणुकीची घोषणा अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीपीच्या कोर कमिटी बैठकीत याबाबत एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाकडून ही निवडणूक बिनविरोध करणाऱ्यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान आगामी राज्यसभा निवडणुकांसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात असल्याचं समजतंय. मुंबईत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोर कमिटी सदस्य उपस्थित होते. तसेच 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या तयारीवरही चर्चा झाली. वरळी डोम येथे होणाऱ्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. महाराष्ट्र राज्यातील दिंडोरी मतदारसंघातील रासेगाव येथे एसीबीने मोठी कारवाई करत विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. मिळालेल्या माहिती
माहितीनुसार रासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू होती। हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आणि संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात 50,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। तक्रारदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। प्राथमिक चौकशीत लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला। त्यानंतर झालेल्या तडजोडीत 25,000 रुपये देण्याचे ठरलं। त्यापैकी 15,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरात कारवाई करत मंदा बेडकुळे आणि विठ्ठल बेडकुळे यांना रंगेहात पकडलं। या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर निवडीनंतर आता स्थायी समिती सभापती पदाची राजकीय चर्चा ताटात उतरली आहे। महापालिकेच्या आर्थिक कामकाजावर आणि तिजोरीवर नियंत्रण असलेल्या या पदासाठी महायुती सत्ताधारी पक्ष शिवसेना भाजपमध्ये प्रबळ स्पर्धा सुरू आहे। शिवसेना शिंदे गटातून जयवंत भोईर, मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, नवीन गवळी, रमेश म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांसारखी अनुभवी नावे चर्चेत आहेत। तर भाजपकडून दीपेश म्हात्रे, दया गायकवाड आणि वरुण पाटील यांसारख्या नेत्यांनी आपली दावेदारी नोंदवली आहे। आगामी महासभेत प्रथम 16 स्थायी समिती सदस्यांची निवड होईल आणि त्यानंतर सभापती निवड जाहीर होईल। महायुतीत जागा वाटपाचे सूत्र ठरलेले असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर होण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थायी समिती सभापतीसाठी ही शर्यत शहराच्या विकास प्रकल्पांवर आणि राजकीय वर्चस्वावर नाट्यमय परिणाम घडवू शकते। त्यामुळे सर्वांचे लक्ष पुढील निर्णयावर लागलं आहे। मुंबईसह उपनगरामध्ये AQI 170 ते 220 दरम्यान पोहोचलं असून स्वच्छ हवा मोहिमेअंतर्गत हजारो बांधकामांना कामबंद केलंय, तरी प्रदूषणात वाढ नोंदवली गेली आहे। दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुरक्यामुळे हवामान धुकटलेलं असून PM 2.5 कणाच्या वाढत्या प्रमाणामुळे दमा, हृदयविकार आणि श्वसनाच्या त्रासाचा धोका वाढत आहे। नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं तज्ज्ञांनी आवाहन केलं आहे। मुंबई महानगरपालिका दाटीवटीच्या वस्तीतील अरुंद गल्ल्यांमधील पार्किंगवर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे। आपत्कालीन सेवांना होणारा अडथळा दूर करण्यासाठी लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। दक्षिण मुंबईतील चंदनवाडी, गिरगाव, काळबादेवी, गावदेवी, ताडदेव, मुंबई सेंट्रल, नागपाडा, अग्निपाडा आणि भायखळा या भागांमध्ये 240हून अधिक अरुंद गल्ल्या आहेत। यापैकी सुमारे 35 ते 40 गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की तिथून एका वेळी केवळ एकच वाहन जाऊ शकतं। दोन्ही बाजूंना उभ्या वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका अडकण्याची शक्यता वाढते। विशेषतः झवेरी बाजार आणि काळबादेवी परिसरात होलसेल बाजारपेठांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी होते। अशा वेळी आग किंवा अन्य आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास मोठा जीवित आणि वित्तहानीचा धोका निर्माण होऊ शकतो, असं पालिकेचं म्हणणं आहे। पालिकेच्या प्रस्तावानुसार काही गल्ल्यांमध्ये समविषम तारखेनुसार पार्किंगला परवानगी दिली जाईल, तर काही ठिकाणी पूर्णपणे नो पार्किंग लागू केलं जाईल। नियमाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। मात्र पर्यायी पार्किंगची ठोस व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे। सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा असला तर या निर्णयामुळे हजारो वाहनधारकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।